करमाळा तालुक्यामध्ये गेले 8 ते 10 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पाऊस सुरू आहे। यामध्ये करमाळा तालुक्यातील अनेक भागामध्ये ज्या फळबागा आहेत त्या फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपण सध्या जे आहे ते पेरूच्या बागेमध्ये आहोत। आपण पाहू शकतो की या जो मान्सून पूर्व अवकाळी पाऊस होता यामध्ये मोठ्या प्रमाणात पेरू जे आहेत ते देखील आता खाली पडल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। शेतकऱ्याने या बागेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता, परंतु या पावसामुळे पेरू उत्पादक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे ते झालेलं आहे। ते शेतकरी आपल्या बरोबर त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। काय सांगाल, पावसानं कशा पद्धतीने नुकसान झालंय, किती खर्च झाला होता? पावसाने बऱ्यापैकी नुकसान झालंय। एका फळासाठी 3.5 रुपये खर्च आलता आम्हाला त्यावेळेस, म्हणजे 1 लाख फोम बसविला ते काय सगळं असं नासून खराब झाले पडले पावसाने। अजून देखील शेतकरी आपल्या बरोबर त्यांच्याकडून देखील जाऊन या। आपण पाहिलं की आता सध्या आपण तुम्ही एक पेरू दाखवला होता, तो पेरू देखील कुजल्याचं जे चित्र आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतंय। बुरशी लागलेलं पेरूला पाहायला मिळतंय। नेमकं कशामुळे हे झालेलं असावं, काय सांगाल याच्यामध्ये? टेम्परेचर नंतर आलेला अचानक अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे। साधारण किती नुकसान झालंय काय? साधारण 7 लाख रुपये त्याला खर्च झालेला होता ऑलरेडी। 7 लाखाच्या पुढे लेबर कॉस्ट धरला तर 7 लाखाच्या पुढे फॉर्म असेल, पेपर असेल, सगळ्या गोष्टी, परत फवारणी, खालनं वॉटर सोल्युबल सोडणं, हे सगळं मिळून 7 लाखाच्या पुढे खर्च गेलेला आहे। काय उत्पन्न काय अपेक्षित होतं याच्यामध्ये? उत्पन्न अपेक्षित होतं 30 ते 35 लाख रुपये। साधारण आता मागणी काय असणार आहे सरकारकडे? सरकारकडे काय ना, आता जेवढा खर्च झाला तेवढा सरकारने आम्हाला काहीतरी करावं सरकारने आमच्यासाठी। आपण पाहतोय की सध्या अजून देखील यामध्ये पाऊस देखील सुरू आहे, रिमझिम पावसाचं देखील सुरुवात आहे। सध्या आपण टीव्ही मराठी हे सध्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेते। यामध्ये या पेरू उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तरी याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांमधून केली जाते आहे। शीतल कुमार मोठे, टीव्ही मराठी, करमाळा।